पक्षश्रेष्ठींनी आमदार सुरेश धस यांना समज द्यावी असं विधान केलेलं आहे पंकजा मुंडे यांनी। मी भाजपची राष्ट्रीय नेता असूनही धस थेट आरोप कसे करतात असा प्रश्नही त्यांनी विचारलाय। फडणवीस आणि बावनकुळेंनी धस यांना समज द्यावी। देशमुख हत्या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची मागणी मीच पहिल्यांदा केली होती असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। एसआयटी चौकशीच्या मागणीचं पत्र मी 11 डिसेंबरला दिलं होतं असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे। आणि अशा पद्धतीने त्यांनी आपल्याच पक्षातील सुरेश धस यांना समज देण्याची विनंती पक्षश्रेष्ठींना केली आहे। पंकजा मुंडे यांनी काय म्हटलंय पाहूया। देशमुख यांच्या हत्येची एसआयटी चौकशी व्हावी ही मागणी 11 डिसेंबरलाच पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली। 12 डिसेंबरला मी मस्साजोगला देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यास निघाले होते, मात्र अर्ध्या रस्त्यात असतानाच धनंजय देशमुखांना आमच्या कार्यकर्त्यांनी फोन लावून दिला। ते म्हणाले की आमच्या भावाला तुम्ही न्याय द्या। आज तुम्ही आलात आणि तुमच्याशी कोणी चुकीचं वर्तन केलं तर आम्हाला आवडणार नाही, त्यामुळे मी मागे फिरले। सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट गुपचूप का घेतली याचं उत्तर द्यावं। मी भाजपचे राष्ट्रीय नेता असताना धस माझ्यावरच थेट आरोप करत असल्यामुळे फडणवीस आणि बावनकुळेंनी त्यांना समज द्यावी। अचानक मी मंत्री झाल्यावरच बीडमध्ये गुन्हेगारी वाढल्याचं धस यांना का दिसू लागलं असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। माझ्या पक्षाचा काही संबंध नसताना मलाच लक्ष करण्यात आलं असंही त्या म्हणाल्या। धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि धस आमदार होते, त्यावेळी देखील कराड काम करत होता। त्याच्याविषयीची एकही तक्रार धस यांनी या तिघांकडे का केली नाही। हिवाळी अधिवेशनात फडणवीसांनी शब्द दिलेला असतानाही बाहेर हा विषय पेटता ठेवण्याचं कारण काय होतं। तर आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत आणि अनेक प्रश्न खरं तर पंकजा मुंडे यांनी उपस्थित केलेले आहेत आपल्याच पक्षाचे नेते सुरेश धस यांच्या संदर्भात आणि त्यांना समज देण्याची सुद्धा पक्षश्रेष्ठींना विनंती केलेली आहे। अभिषेक, यातून बीड जिल्ह्याचं राजकारण आणि अंतर्गत जे मतभेद आहेत ते कुठेतरी समोर येत आहेत आणि एक वेगळ्या पद्धतीचा जो संदर्भ राजकीय मिळतोय त्याबद्दल काय सांगता येईल? नक्कीच राजकीय मतभेद तर आपल्याला मागील एक ते दीड महिन्यापासून हे पाहायला मिळत आहेत। एकूणच हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भात आपल्याला मागणी होताना पाहायला मिळालेली होती। संतोष देशमुख हत्या प्रकरणी या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहत पंकजा मुंडे यांच्याकडनं मागणी देखील आपल्याला होताना पाहायला मिळाली होती की एसआयटी चौकशी या संदर्भात होण्यात यावी। त्यानंतर सुरेश धस असतील यांनी देखील हे सगळं प्रकरण लावून धरलेलं होतं। मात्र यामध्ये कुठंतरी सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यातले मतभेद जे आहेत ते आपल्याला हळूहळू समोर येताना पाहायला मिळालेले आहेत। एकूणच वारंवार सुरेश धस यांच्याकडनं पंकजा मुंडे यांना देखील यामध्ये ओढण्याचा प्रयत्न झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच कुठंतरी पंकजा मुंडे यांच्याकडनं देखील या संदर्भात अनेकदा विधानं आपल्याला होताना पाहायला मिळालेली आहे। सुरेश धस यांच्याकडनं कुठंतरी धनंजय मुंडे यांच्या ज्या गुपचूप भेटी झालेल्या आहेत त्या संदर्भात ते का नाही बोललेत, का नाही त्यांनी सांगितलं, अशा प्रकारचे प्रश्न देखील पंकजा मुंडे उपस्थित करताना पाहायला मिळतात। सोबतच मुख्यमंत्र्यांकडनं सभागृहामध्ये आश्वासन देण्यात आलेलं होतं। एसआयटी प्रकरणी पण ते बोललेले होते। एकूण आश्वासन दिल्यानंतरही बाहेर प्रकरण का बरं लावून धरलं अशा प्रकारचं विधान देखील आपल्याला पंकजा मुंडे या सकाळच्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये करताना पाहायला मिळतात। एकूणच बीडचं राजकारण हे मागील काही महिन्यांमध्ये आपल्याला बदलताना चित्र पाहायला मिळतं आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमीचे राजकीय नेते असतील किंवा मग त्यांना जे सपोर्ट करणारे किंवा साथ देणारे जे कार्यकर्ते असतील त्यामधनं कुठंतरी आपल्याला जे पक्षातले मुख्य नेते आहेत त्यांची अडचण देखील होताना पाहायला मिळत आहे। प्रामुख्यानं जर का पाहायचं तर या संदर्भात पंकजा मुंडे यांनी कुठंतरी धस यांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी, मुख्यमंत्री असतील किंवा मग प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील यांनी या संदर्भात सुरेश धस यांना समज द्यावी असं देखील ते बोलून दाखवतात। नक्कीच अभिषेक, याबद्दल पक्षाची भूमिका काय असेल हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।